हाय गाईज. तर मित्रांनो हे बघा, मंगेशची बाजरी तर बाजरी पूर्ण काढायला आली. तर इकडे मका पण आहे. हे बघा, हे बघा मका आहे. अजून तुम्हाला कांदे वगैरे लसूण सगळं लावलं ते सगळं दाखवणार आहे. पण हे बघा, तर मंगेश कुठे, मी त्याला पहिला शोधतोय. त्याने मला सकाळी बोलवलं होतं. हे बघा मंगेश, हे मंगेश. मंगेश तर काय दिसत नाही इकडं. हे बघा बाजरी वगैरे. अरे मंगेश तर इथं बसलाय. अरे यार, अरे तुला कधी जण शोधतोय राव. हे बघा मित्रांनो, मंगेश तर ऍक्टिंग तर करतोय. तर बघूया त्याला शेतामध्ये काम करता येते का नाही, नाही का. कुठं चालत पाणी कसं देतो ते बघूया. अरे आता चाऱ्यामध्ये पाणी सोडलंय ते पाणी त्या टोकापर्यंत जातपर्यंत 4-5 मिनिटं लागतात. असं तोपर्यंत आता आपण तिथे जाऊन बसू किंवा आपल्याला लिहायचं ते लिहू. चल. हे बघा मित्रांनो, मंगेश काहीतरी वाजवतं इकडे. एक डब्बा पण आहे. आणि तर हे बघा सगळ्या रश्या पण हालतात. मंगेश, हे काय केलंय जुगाड? अरे बाजरी लावले ना आपण, त्या बाजरीवरती बारीक बारीक पाखरं येतात. हा ती पाखरं अख्खं दाणं खाऊन घेतात. त्यासाठी मग हे लावले. हे रस्सी अशी ओढली ना हा तर इथं डबा लावलाय नाही का, हा डबा वाजतो. हा शेवट. डबा असा वाजतो बरं का. हा परत याच रस्सीला ना आपण नाही का इकडे 2 बाटल्या बांधल्या, या बाटल्या पण असा वाजतात. हा हा तरी या बाटल्यावर काय लावल्यात नाही का म्हणलं. अरे वा, त्या बाटल्यामध्ये काय भरलंय? त्या बाटल्यांमध्ये बारीक बारीक खडे भरले, जेणेकरून ते नाही का असं जोरात जोरात वाजते. मग ते पाखरं उडून जातात. अरे वा. आता म्हणजे बाजरी काढायला आले ना, हा. त्यामुळे इथे एक जण बसूनच राहावं लागते. त्यामुळं बाबा आणि आई शेतावरती गेले दुसरीकडे. हा. तर मला आज इथं बसवलाय. त्यामुळे मी वही घेऊन आलोय आणि इकडे लिहितोय पण, पाणी पण देतोय आणि या पाखरं पण होऊ शकते. अरे वा, लय भारी काम करते राव. ही रशी कुठं कनेक्टेड आहे? ही रशी गेली तिकडे बांधले, हा. इकडे बांधले. हा ती रशी तिथून तिकडे गेले हा. बाटल्यांसाठी. हम्म. परत या डब्याला आले आणि त्या बाटल्यांसाठी गेले. शेत डब्याकडनं तिकडे गेले, त्या तिकडे पार खाली. तिकडे गेले. अरे वा, काय भारी आयडिया आहे. तर मंगेश काय करतोय? पाईप लय लांब आहे ना, हा मग ते पाणी जात नाही अजून शेतामध्ये, म्हणून मग त्याला मागे वळावं लागतो. आणि आता दुसऱ्या झाडात पाणी द्यायचं आता आपल्याला. हा हा. दुसरा पाईप नाही का जॉईन करत तू? नाही नाही, दुसरं पाईप जॉईन करायची काही गरज नाही पडत, कारण की हा पाईपच अख्ख्या शेताला पुरतो. हो. फक्त त्याला मागे पुढे करायचं. बरोबर, मला हे शेतातली पण सगळी कामं जमतात, कारण की आपण शेतकऱ्याची परत म्हणजे आपल्याला ही कामं आलीच पाहिजे. आणि बरोबर आहे. ऍक्टिंग ही माझी आवड आहे. आणि हे बघा मित्रांनो, एकदम देशी जुगाड आहे, एकदम भारी नाही का. हे शेत जुगाड फक्त शेतकरीच करू शकतो. बघा ना, एक डबा लावलाय, त्या डब्याला सगळ्या रश्या कनेक्ट केल्यात. आणि ह्या रश्यांना पूर्ण अशा नाही का बाटल्या, काय डोका असेल राव, एकदम भारी. मला तर खूप आवडलं. मी इकडे शेतात आलो ना, तर एकदम भारी वाटलं मित्रांनो. एकदम माइंड फ्रेश झालं, एकदम भारी. तर हा जुगाड आहे ना, एकदम डोक्याने बनवलाय. हे बघा मित्रांनो, इथं आंबा पण आहे, एकदम भारी आंबा आहे. तर अरे मित्रांनो, आता पडला असतो इथं नाही का. मंगेश, अरे या साऱ्यात पाणी आले, तिकडे आले का पाणी? हा, आलं इथपर्यंत आलंय पाणी. हा आता थोडस अजून इथपर्यंत गेलं ना, हा तर मग आपण दुसऱ्या झाडात पाणी टाकू. हा 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 बरं, चल. तुला पिकलेला आंबा खायचा का? हा. बरं ठीक आहे, चल. आंबे पण आहेत. हा, आहेत ना. अरे वा, सगळे सगळे वा. आणि कॅमेरामॅन ऍक्शन. अरे मित्रांनो, मंगेश पळत गेला बघ, कशाला गेला बरं बघ बर. पक्काच पळत एक. ए मंग्या थांब. अरे लईच लांब पळत गेला, काय झालंय काय माहिती बघा. तर मी तर दाखवतो बरं काय झालंय. अरे मंग्या एवढा का पळत आला? अरे तो सारा पूर्ण भरून झाला होता. असं का, मला वाटतं बैल बिल आलं का काय बाजरी खायला, तेव्हा म्हणलं पळत आलाय बघा. मी पण उड्या घेत आलो ना, पडलो असं तिथं. अरे तू एवढी कामं केलं, तुला झोप बीप चांगली येत असेल ना रे? एक नंबर झोप येते बघ. शेतावरचं काम केलं ना, झोप लय भारी येते. अरे पाणी बिणी कुठून आणलंय? हे पाणी ना आपल्या शेतावरती इथं खाली नाही का विहीर आहे. हा तर त्या विहिरीतून आपण सौर ऊर्जाची मोटर टाकले, त्याच्याद्वारे नाही का आपण पाणी आणतो इथपर्यंत. हा. आणि ते विहीर आतापर्यंत लय भरली नाही का मातीनं, तर त्यामुळे ते पाणी थोडंसं जपून वापरावं लागतं आपल्याला. म्हणून मी मगाशी पळत पळत आलो आणि दुसऱ्या झाडात पाणी टाकलं. मग येऊ. अरे त्या शेतावर आले, काय पार्टी बिर्टी आहे का नाही? आता शेतावरती कशाची पार्टी करणार आपण? अरे म्हणलं काय असं चिकन बिकन करतो का काय म्हणलं. चिकन घरी आलो करेल रे. हा. आता नाही करणार. आता थांब, मग कधी देऊ का तुला? मग चालतील का? हा दे मग कधी.
पण अरे मग कसं काय भाजणार? माचीस बिशीस नाही काय नाही. घरी नेऊन भाज ना, नाही तर शिजव. अरे एक नंबर लागत आपली मग. थोडलं ते बघा. मग काय कवळी तर नाही मग. अरे कवळे नाही, नेबार झालात बघ. आणि घरी जाऊन शिजव, त्याला चांगला मीठ मसाला लाव हा आणि मग खा. ठीक आहे कळलं चालते. हा मग चिकनच्या पार्टीपेक्षा जबरदस्त लागेल बघ हे. अरे वा. अरे ते मग तर भारीच आहे राव. जातो आता मित्रांनो, मग भाजतो मस्त उकडून बिकडून खातो मस्त. तर मित्रांनो, बंग्याच्या शेतावर आलो, खूप भारी वाटते, एकदम मस्त वाटते नाही का, एकदम फ्रेश वाटलं मित्रांनो. आजचा दिवस म्हणजे लय भारी गेला. तर मित्रांनो, आता खूप उशीर झालाय, तरी भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये. आता जाऊया आणि मक्का भाजून खाऊया. तर मित्रांनो, आवडले का मंग्याची शेती आणि देशी जुगाड कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बाय, जातो आता मी.